जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध। विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला। आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थ नगर, कुरुल रोड, मोहोळ। मोबाईल नंबर 9766 80 11 24 88 30 37 21 64। नमस्कार, मी शिवाजी कृष्णा शिंदे, श्रीमंत सुधाकर परिचारक, गृहनिर्माण सहकारी संस्थेचा सभासद। ही संस्था 1999 साली मेत्रे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून संस्था स्थापन केली। त्यावेळी आम्ही त्याच्यावरील नवी शर्त ही कमी करून संस्थेच्या एका अजून जमीन खरेदी करत असल्यामुळे जमीन खरेदी करून चेअरमनच्या नावे खरेदी केली। पुढे आम्ही त्याची म्हणजे त्यासाठी जमीन करून बऱ्याच दिवसानंतर परत आम्ही ती जमीन डेव्हलपसाठी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्ये 10-20 वर्ष ती तशीच राहिली। त्यावर प्रशासक नेमला गेला। परत प्रशासक कमी करून 18 सालाला आम्ही तानाजी मारुती वाघमोडे यांना चेअरमन म्हणून निवडून दिलं आणि त्यांनी पहिल्यांदा ही गृहनिर्माण संस्थेची संस्था आम्हाला घर बांधून देतो म्हणून प्रयत्न केला आणि तीच संस्था त्यांनी विकायसाठीच काढली आणि ठराव करून त्यांनी संस्था आपला हळूहळू ठराव परस्पर करून आमच्या ठराव करून त्यांनी सगळं न घेता त्यांनी ठराव करून संस्थेचा वर्ग एक करण्यासाठी डुप्लिकेट सह्याचा वापर करून केला। सदरची संस्था बिल्डरला द्यायला ठरवलं। त्यासाठी त्यांनी 82 लाख रुपये दंड भरून ती संस्था गट नंबर 202चा 1 ही कमी केला। आम्ही त्याला विरोध केला। नंतर आम्ही ह्याबद्दल वेळोवेळी यार करता तक्रार केली, पण यार DDR आमच्या कुठल्याच अर्जाचा विचार न करता त्यांचं हार तुरे घेऊन त्यांच्यासारखा त्यांनी निकाल देऊन आम्हाला दाबून ठेवलं। आम्ही कोर्टात गेलो। नंतर आम्ही जनरल सभा काढा म्हणून अनेक वेळा यारला भेटलो। आम्ही लिखित दिलं 50 लोकांचं। त्यानंतर यारने त्याला पत्र दिलं की ह्या बाबा ह्याची जनरल सभा काढा। त्यामुळे त्यांनी जनरल सभा काढली। सदर सभा न काढता म्हणजे कार्यक्षेत्रात न काढता सीताराम नागण्यांच्या योजवाडी इथे काढली। आम्ही त्या सभेला हजर झालो। त्याप्रमाणे त्याने आम्हाला कबूल केलं की बाबा तुमच्या 7-12 नावं लावून देतो। त्यामुळे आम्ही सहा करून आमची ती सभा बरखास्त झाली। आता पुढील कारवाई काय होईल पण करू आम्ही, बघू आता। म्हणजे जमीन विकताना काय भ्रष्टाचार वगैरे झाले तुम्हाला म्हणत आहे? त्यांनी जवळजवळ 66 लोकांना म्हणजे 66 इंडेक्स आमच्याकडे आहे। त्या मनीषा बाबर म्हणून कोणतर आहे, त्याला त्यांनी जमीन करार करून दिली। त्यामुळे शेतचा भंग झाला आणि ती दंड भरावा लागला आणि ते लोकांचा भ्रम करून हा दंड तुमच्यामुळे भरावा लागला म्हणून आम्हाला सांगितलं। तरी आम्ही म्हटलं शेतचा ह्याचा काही संबंध नाही, घर बांधण्यासाठी आम्हाला जागा द्या। त्याप्रमाणे त्यांनी जागा द्यायचं कबूल केलं आणि अध्यक्ष स्वतःचा अध्यक्ष कशा पद्धतीने आहेत त्यांनी गुंठा 2 गुंठा आमचा 2009ला खरेदी केली का साठेगत केले, खरेदी केले नाही। त्याला त्यात लिहिले यारच्या परवानगीचा कागद करून देणार आहेत, परंतु आम्ही तसं न करता आज आमच्या तिथं ठरलं की त्या 100 प्लॉट पाडायचे, 75 प्लॉट आम्हाला 75 लोकांना द्यायचे। त्यांनी सुधाकर पंताचं नाव सुद्धा कमी केलं यादीतनं, पण आम्ही ते आता घालायला सांगितलंय। आता घालतो का नाही घालतो त्याला माहिती। तर यापुढे आता काय करतोय त्यावर अवलंबून आहे। जर ते नाव घातलं तर नावकाचं नाव राहिलं ना, तर त्यांनी नाव काढले, त्यांनी त्यामुळे नाव कमी केले तर ते त्यांनी घालून परत त्याला सभासद करून घ्यावा असं त्याला विनंती केली। त्यांनी कबूल केले। त्या पुढं आता ही समजा आमचं नाव लावतो म्हणलाय, त्याला खर्च येतोय, आमचं येतोय, आवाज खर्च सांगून आम्हाला अजून शक्य वाटत नाही आमचं नाव लावतो। पण आम्ही आता तुम्ही जर आम्हाला मदत केली मीडियावाल्यानं आणि आमचा प्रश्न उचलून धरला तरी आम्हाला थोडीफार आमचं वय आता आम्ही 78-80 वर्षाचे सेक्रेटरी झालोय। ही सेक्रेटरीची संस्था आहे। यातले बहुतांश लोक मेलेले आहेत। कशा म्हणजे कुठल्या 75 वर्षा पुढचे आहेत। आता 10-5% फक्त जिवंत आहेत, बाकी सगळे मयत झालेत। अशा मळ्याच्या टावरची लोणी खाणाऱ्या माणसाला वेळीच पायबंद घालून आम्हाला आमचे प्लॉट द्यावेत ही विनंती आज त्या भागात। तानाजी वाघमोडे यांनी टाळूवरची लोणी खाल्ली असं तुम्हाला म्हणत? आता जाहीर आहे, सगळ्याकडे त्यांना माहित आहे तो यायचा। त्यांनी बऱ्याच स्वतः 3 आपत्ती असताना 2 आपत्ती दाखवून इलेक्शन केलेलं आहे। त्यांनी स्वतः थकबाकीदार असून आमचा चेअरमन म्हणून निवडला माणूस आहे। बऱ्याच त्याचा मार्ग त्यात न जाता त्याचं न करता
त्यांनी छान असेल तर यापुढे राजीनामा द्यावा आणि संस्था आमच्या ताब्यात द्यावी, आम्ही एवढी विनंती करतो. तुम्हाला असं म्हणायचं का बॉडी बरखास्त करावी, आम्ही त्या प्रयत्नात अजून आहे. ते नाही केलं ते आम्ही करणारच आहे. ते नाही आमचं काम झालं तर किती वर्ष झाली वाद एकूण चालू आहे? आमच्याकडे ही वाद जवळजवळ 20 वर्षापूर्वीच आहे, पण आता या 18 पासून चालू झाला आता नवीन. इतके दिवस तुम्हाला अंधारात ठेवून हे सगळं काम करण्यात आलं. काय आम्हाला खोट्या सह्या करणं, खोटी कागद करणं, आमच्याकडे प्रूफ आहे त्याच्याकडे. त्याबद्दल पोलीस तक्रार वगैरे काय? काय केली ना आम्ही, अहो ह्या माणसांना 18 तारखेला स्टॅम्प घेतलाय आणि 10 तारखेला लिहिलाय. म्हणजे 18 तारखेला स्टॅम्प घेऊन 10 तारखेला लिहिला, मागच्या 8 दिवसात सगळा गोलमाल गोलमाल आहे सगळं. म्हणजे हा मोठा भ्रष्टाचार आहे. 5-10 कमीत कमी 2-4 कोटीचा भ्रष्टाचार आहे. पण हे प्रत्यक्षात कागदावर कर्मयोगी सुधाकर पंत परिचारकांच्या नावाला काळिंबा फासला असं म्हणत आहे तुम्हाला? त्याच्या नावाला फासल नाही, त्यांच्या नावावर संस्थेला संस्थेला त्यांनी हा म्हणजे राम बगल में छुरी असा हा प्रकार आहे. मालकाच्या नावाखालचा यानं मोठा झाला, पण त्याचं काय शेवटपर्यंत राखलेलं नाही. अंबादास चौताडे डीसीसी बँकेत काम करत होते, या संस्थेचे सभासद होते. त्यांचा मृत्यू 2014 साली झाला. पण ही जागा ही सुधाकर पंत परिचारक गृहनिर्माण संस्था या जागेबद्दल आम्हाला त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं. 1991 पासून या जागेचं म्हणजे खरेदी ही महारत्नाची जागा असल्यामुळं ती म्हणजे प्रत्येकाला ज्या सभासदांनी त्याचे पैसे भरलेले आहेत 1998, 2001 साली, 2004 साली अशा लोकांनाही जमीन मिळणार होती. तर अशामध्ये आता जेवढे काय सेक्रेटरी आहेत त्या लोकांना विश्वासात न घेता डुप्लिकेट सह्यांचं कागदपत्र लावून जे काय संस्थेचा अध्यक्ष असेल XYZ, मला सध्या नाव माहित नाही त्यांचं, तानाजी वाघमोडे, त्यांनी संस्थेचं म्हणजे विश्वासात न घेता परस्पर जागेचा व्यवहार केला. 7.5 एकराच्या आसपास जागा आहे, त्याच्यामध्ये 3 गट क्रमांक आहेत. त्यातला एक गट क्रमांक त्यांनी विश्वासात न घेता असं विकलेला आहे. तर माझे वडील सध्या हयात नाहीत, तर आमच्या आता पुढच्या पिढीला तरी कमीत कमी याचं बेनिफिट मिळावं त्यासाठी आम्ही इथं आज हजर आहे. तर सहकारी बँकेने आणि संस्थेने सुधाकर पंत परिचारक यांच्या नावाचं तरी निदान मान ठेवून व्यवस्थित प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे, एवढंच माझं इथं म्हणणं आहे. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 97 30 79 23 84.